तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स, काळे डाग, रंध्रे म्हणजेच ओपन पोर्स किंवा मेलेझमा होत आहेत का? क्रीम्स, फेसवॉश, ट्रीटमेंट्स करून थकलात का? आज मी सांगणार आहे एक साधा, स्वस्त आणि प्रभावी उपाय, तुरटी. हो, तीच तुरटी जी तुम्हाला पानवाल्याच्या दुकानात किंवा किराणा दुकानात सहज मिळते. पण तिचा वापर कसा करायचा हे जर तुम्ही बरोबर समजून घेतलत तर तुमचं सौंदर्य काही दिवसातच बदलू शकतं. तुरटी म्हणजे काय? तुरटी, ज्याला इंग्रजीत ॲलम म्हणतात, हे नैसर्गिक खनिज असून शुद्धीकरणासाठी, अँटीसेप्टिक म्हणून आणि त्वचेचे विकार दूर करण्यासाठी शतकानुशतकांपासून वापरले जाते. यामध्ये असतात अँटीबॅक्टेरियल गुण, अँटीफंगल गुण, त्वचेला टाईट करणारे ॲस्ट्रिंजंट गुण. यामुळे ती पिंपल्स कमी करते, ब्लॅक स्पॉट्स हलके करते, ओपन पोर्स घट्ट करते आणि मेलेझमाचा पसराव कमी करण्यास मदत करते. फक्त ₹5 खर्च करून तुम्ही हजारो रुपयांच्या ट्रीटमेंटपेक्षा चांगला परिणाम मिळवू शकता. पण अट एकच, योग्य पद्धत हवी. पिंपल्ससाठी तुरटी. पिंपल्स मुख्यत्वे जंतुसंसर्ग, तेलकट त्वचा आणि बंदरंध्रे यामुळे होतात. तुरटी जंतुसंसर्ग कमी करते आणि त्वचेतील जास्तीचं तेल शोषते. वापरण्याची पद्धत: अर्धा कप कोमट पाणी घ्या, त्यात एका वाटाण्या एवढी तुरटी टाका. पूर्ण विरघळल्यावर कॉटनच्या मदतीने पिंपल्स असलेल्या जागेवर लावा. 10 मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा. हे दिवसातून एकदा करा, जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर त्वचा कोरडी होईल. ब्लॅक स्पॉट्ससाठी. काळे डाग म्हणजेच ॲक्ने मार्क्स किंवा पिगमेंटेशन कमी करण्यासाठी तुरटी त्वचेचा रंग हलका करते. फेस पॅक: 1 चमचा बेसन, चिमूटभर हळद, चिमूटभर तुरटी पावडर, गुलाब पाणी. पेस्ट बनवून डागांवर 10 मिनिटं लावा आणि कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातनं 2 ते 3 वेळा करा. फक्त 15 दिवसात तुम्हाला डाग फिके झाल्याचं दिसेल. आणि हो, हे कोणतंही महागडं उत्पादन नाही, तुमच्या घरच्या किचनमध्ये तयार होणारं नैसर्गिक औषध आहे. ओपन पोर्ससाठी. ओपन पोर्समुळे चेहरा खडबडीत आणि वयस्क दिसतो. तुरटी त्वचेचा ताण परत आणते आणि पोर्स टाईट करते. टोनर तयार करण्याची पद्धत: 1 कप उकळलेलं थंड पाणी घ्या, त्यात अर्धा चमचा तुरटी पावडर मिसळा. बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. सकाळ संध्याकाळी कॉटनने चेहऱ्यावर लावा. हे एक नॅचरल पोर टाईटनिंग टोनर आहे. मेलेझमासाठी. मेलेझमा म्हणजे त्वचेवर गडद तपकिरी डाग, विशेषतः गालांवर. सूर्यप्रकाश, हार्मोनल बदल आणि त्वचेच्या पेशींचं जास्त पिगमेंटेशन ही मुख्य कारणं. तुरटी आणि लिंबाचा मास्क: चिमूटभर तुरटी, अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 चमचा दही. पेस्ट बनवून डागांवर 5 मिनिटं लावा आणि धुवा. आठवड्यातनं 2 वेळा करा. लिंबामुळे सूर्यप्रकाशात लगेच जाऊ नका, रात्री हा उपाय करा. मेलेझमा काही दिवसात नाहीसा होणार नाही, पण ही पद्धत नियमित केल्यास 1 ते 2 महिन्यात नक्की फरक दिसेल. वापरताना काळजी. तुरटी नैसर्गिक असली तरी ती त्वचा कोरडी करते. काळजी: संवेदनशील त्वचेवर पॅच टेस्ट करा. डोळ्यांच्या खूप जवळ लावू नका. रोज नाही, फक्त आवश्यक तेव्हाच वापरा. आणि नंतर हलका मॉइश्चरायझर वापरा. आयुर्वेदिक सल्ला. तुरटी तात्पुरता फायदा देईल, पण पिंपल्स, ब्लॅक स्पॉट्स, मेलेझमा यामागे पोटातील उष्णता, रक्तातील दूषितता किंवा हार्मोनल असंतुलन हे मूळ कारण असू शकतं. म्हणूनच फक्त बाहेरून उपचार न करता आतूनही शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करून आयुर्वेदिक औषधं घ्या. त्यांच्या सल्ल्याने मूळ कारणावर उपचार होईल आणि पुन्हा त्रास परत येणार नाही. तुमचं सौंदर्य महागड्या क्रीम्समध्ये नाही, तर तुमच्या घरातील आणि आयुर्वेदातील साध्या पण प्रभावी उपायांमध्ये लपलेला आहे. आजच तुरटी वापरून बघा आणि 15 दिवसांनी तुमचा चेहरा आरशात स्वतःशी बोलताना पहा, वाह, हा बदल माझाच आहे. ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओत भेटू एका नवीन आरोग्यदायी विषयासह. धन्यवाद. अवश्य भेट द्या. सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा, पट्टण कोडोली, कोल्हापूर. आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध. उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी. प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी. संपर्क 70 58 55 88 17.
वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दर मंगळवारी दवाखाना बंद राहील. पत्ता फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, पट्टण कोडोली, कोल्हापूर. एक वेळ अवश्य भेट द्या. आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार.